मला पंचकर्म करायचं. पंचकर्म म्हणजे नेमकं काय हो डॉक्टर? हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. सोशल मीडिया, टीव्ही, ऍडव्हर्टाईज इथून आपण पंचकर्म हा शब्द अनेकदा कानावर पडतो. तर नेमकं पंचकर्म म्हणजे काय हे आपण आज जाणून घेऊया. पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे क्रिया. तर 5 प्रकारच्या क्रियांचा यामध्ये समावेश होतो. आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा हा अविभाज्य घटक आहे. शरीरामध्ये 3 दोष असतात: वात, पित्त, कफ. हे दोष चुकीचा आहार विहार, वातावरण या कारणामुळे प्रमाणापेक्षा जास्त वाढतात आणि शरीरामध्ये रोग उत्पन्न करतात. ते औषधांनी काही काळ शांत होतात आणि रोगही कमी होतो. कधी कधी रोग बलवान असेल तर तोच त्रास पुन्हा पुन्हा होऊ शकतो. अशा वेळी ते बाहेर काढून टाकणे श्रेयस्कर होते. पंचकर्मामध्ये शरीरातील दोषांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियांचा समावेश होतो. पंचकर्मामध्ये पूर्वकर्म केलं जातं. तर औषधी आणि आहाराच्या मदतीने शरीरातील जठराग्नी वाढवला जातो. याला पाचन असं म्हणतात. आणि त्यानंतर तुमच्या प्रकृतीनुसार स्नेहपान केलं जातं. स्नेहपान म्हणजे तुम्हाला तूप किंवा तेल हे सेवन करण्यास दिले जातं. आणि अभ्यंतर स्नेहपानाबरोबरच बाह्य अभ्यंग पण केला जातो. स्वेदन केले जातं. औषधी काढ्याच्या मदतीने तुम्हाला स्वेद दिला जातो, स्टीम दिली जाते. त्यामुळे शरीरामध्ये तेलही मुरलं जातं. प्रधान कर्म वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती या 5 कर्मांचा पंचकर्मामध्ये समावेश होतो. यामध्ये शरीर शुद्धी होते, त्यामुळे याला शोधनही म्हटले जाते. पंचकर्मानंतर भूक मंदावलेली असू शकते, त्यामुळे तुमच्या जठराग्नीचा अंदाज घेत घेत हळूहळू तुमचा आहार वाढवला जातो. हा संसर्जन क्रम शोधनानंतर साधारण 3 ते 5 दिवस असू शकतो. पंचकर्माची सविस्तर माहिती पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.